मित्रांनो, सकाळ सकाळी स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मी चाललो आहे ॲक्च्युली कोल्हापूरला. म्हणजे मामा, मी, मामी, हनू, श्रुती आम्ही सगळे चाललो आहे कोल्हापूरला. आणि म्हणजे भरपूर गोष्टी, फक्त कोल्हापूरलाच नाही चाललेलो. तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच अजून काय काय नाही ते. तर मी हनूला म्हटलं बाबा माईक घेऊन ये सेफ साईड, कारण मी एवढा चांगला माईक घेतलाय. मी दाखवतच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्लॉगमध्ये. एवढा चांगला माईक घेतलाय, पण मी गेलो विसरून घरी. आणि मी तिला म्हटलं की माईक घेऊन घे. तिचाच माईक सध्या वापरायला लागला, आता काय पर्याय नाही मला. आता आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये, म्हणजे जस्ट पोचलो मंदिराच्या इथे. पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावली, पण इकडे एवढी मजबूत गर्दी आहे ना भाई. आणि इथं वेगळाच विषय आहे, तासाचे 50 रुपये घेतात हे भाई साहेब. म्हणजे तिथं 2 तास लागो 3 तास लागो मंदिरात. खतरनाक बिझनेस आहे यांचा. आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आणि श्रुती इन द हाऊस आणि मामा मामी पुढे. ॲक्च्युली आम्हाला आप्पे खायचं होतं, पण ते आप्पे संपले होते यार. मला आप्पे खायची खूप इच्छा, पण आप्पेच संपले होते. तर सारखी भूकच लागते भाई. आता आपण आलोय ज्योतिबाच्या दर्शनाला. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा चांग भलं. आता आलो आपण ज्योतिबाच्या दर्शनाला. जसं खंडोबाला भंडारा उधळला जातो, तसं इथं पिवळा भंडारा, तसं इथे ना गुलाबी गुलाल म्हणजेच गुलाबी भंडारा उधळला जातो. कोल्हापूरला आलोय आणि फडतळे मिसळ नाही खाल्ली. फायनली आता आम्हाला फडतळे मिसळला. आणि कोल्हापूरला आलो आणि फडतळे मिसळ नाही खाल्ली, इम्पॉसिबल. तर आता बघू कसं लागते ते. मग आम्ही थकलेत एकदम. तर बघू आता. भूक तर नाही कोणाला एवढी, पण बघू. आहे हे तो खा करतो जाएंगे ही, हा ना श्रुती. फायनली आपली मिसळ आलेली आहे. आणि इथे मिसळ आहे ना ब्रेड सोबत खातात बरं का, पाव सोबत नाही खात. आणि इथे खूप आधीपासून ब्रेड सोबतच मिसळ खातात. आता काही काहींना नाही आवडत ब्रेड सोबत खायला, बट इट्स ओके. आता त्याला काय करू शकत नाही आपण. पण ओजी मिसळ ही ओजी पद्धतीनेच खायला लागते नाही का. मी जरा झोप येते, माझं असं बोलणं थोडं असं तोतल्यासारखं होऊ शकतं, तर प्लीज थोडं ॲडजस्ट करा. मिसळ मस्त आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, उसळची जशी चव लागते ना तशी आहे. मला तिखट आहे जास्त ना, असं तेलकट आहे जास्त. प्रॉपर मिसळ म्हणावी तशी मिसळ आहे. एक नंबर चव. आता मी पटकन खातो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्या मिसळमध्ये ना बटाटा आहे. आता तुम्हाला दिसतोय का नाही, तर यांच्या मिसळमध्ये बटाटा पण आहे. मोस्टली मिसळसोबत बारीक कांदा भेटतो, पण आपण जसं भाजीसोबत कांदा खातो ना, तसं हे कट करून देतात. आणि मिसळ तशी चांगली आहे. म्हणजे मिसळ जशी हवी तशी मिसळ आहे. मिसळ म्हणता येईल ना, तिखट आहे ओव्हर. कारण कुठे कुठे काय होतं, फक्त तिखट मिसळ भेटते, ते मिसळ चव राहत नाही. त्याची जी उसळ असते ना त्याची चव लागत नाही. हा मेन प्रॉब्लेम असतो. मिसळ इज गुड. म्हणजे पुण्यातल्या काही डिसेंट मिसळपेक्षा तरी चांगली. यांचं ताक पण खूप मस्त आहे बरं का. म्हणजे आपण म्हणतो रेडीमेड जे पॅकेटमध्ये ताक येतं, हे तेवालं ताक नाही आहे. हे प्रॉपर असं डेअरीमधलं ताक आहे. ओरिजिनल डेअरीमधलं, जसं डेअरीमध्ये बनतं ना दही, तूप, ताक, लोणी, त्या टाईपचं हे ताक आहे. म्हणून एक नंबर आहे हे ताक. तर आत्ता आम्ही आलो इकडे बॅकवॉटरला. आणि बॅकवॉटरचं एक कसलं भारी दिसतंय बाई, वा. आणि हे बघा, आता उद्या मी बी आपल्याला आहे ना तिकडच्या साईडने जायला भेटेल. कसलं भारी दिसतंय राव. हे बघा, हे बॅकवॉटर आहे. ते म्हटले का इथे ना, म्हणजे जेव्हा धरण 100% पूर्ण भरतं, तेव्हा ऑटोमॅटिकली इकडचा फ्लो आहे ना पूर्ण असं दुधासारखं होऊन जातं असं खाली. काका ना आता आम्हाला कुठेतरी घेऊन चालले त्या साईडनी. तर आता आम्ही चाललोय
आणि इकडनं जाताना असं फिलिंग येतंय की ते असं तुंबाड पिक्चर किंवा असं एखादं असं हॉरर मूवी सारखं नाही का. वा 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 वा. आता आम्ही बसलो जेवायला. ही तांदळाची भाकरी, भरलं वांग, पनीर काजू मिक्स, वरण आणि स्वीटला श्रीखंड आहे. तर आता आम्ही बसतो सगळे जेवायला. खाऊ खाऊ. तर भाई मी हा व्लॉग इथे सेंड करतो. तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला लगेच दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटतो. हा व्लॉग एंड करून लगेच दुसरा व्लॉग चालू करतोय. ये रॅपर इन द हाऊस.